की सुनील गोगटे आमच्या सुखदुःखात मध्ये असतो. आता विषय असा आहे, गंभीर महत्त्वाचा प्रश्न आलाय. गंभीर प्रश्न असा आहे की तुम्ही बऱ्याच वेळेला दिल्लीला जाता. दिल्ली वारीमध्ये तुमचे आम्ही फोटोही बघितलेत. गडकरींचे तुमचे खूप चांगले संबंधही आहेत, म्हणजे अगदी जवळीकतेचे घरोब्याचे संबंध आपले गडकरी साहेबांशी आहेत. कर्जतचे अनेक विषय तुम्ही घेऊनही गेलात त्यांच्याकडे. त्या मानाने तुम्ही कर्जतमध्ये एक नवीन बस पण जी होती ती सुरू केलेली आहे बेलापूरची. ते चांगलं काम तुमच्याकडनं घडलं. थांबा, पण विषय असा आहे की गडकरी साहेबांना जो एक पद म्हणून किंवा भारतीय जनता पार्टीतली लोक एक्सप्रेस वे मॅन म्हणून एक त्यांचा एक म्हणतात गौरव म्हणून ती लोक तुमच्यातली सगळी बोलतात किंवा भारतीय जनता पार्टीची लोक बोलतात. पण अंजली दमानी यांनी आत्ताच्या या ह्याच्यामध्ये म्हणजे एक मुलाखत आली त्यांची, आता आम्ही त्याची पूर्ण मुलाखत काही ऐकली नाहीये, पण बेछूट त्यांनी आरोप केलेले आहेत, अनेक आरोप केलेले आहेत गडकरींवरती. आणि तुम्ही त्यांच्या संपर्कात एवढे असता आम्हाला तो विषय तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. कारण ज्या इलेक्शनमध्ये तुम्ही कर्जतवरनं तिथे गेला होतात, हो त्यांच्या नागपूरला गेले होतात, तुमच्या इथनं जाऊन तो कोंढाणाचा विषय होता, तो जरा विस्तृत स्वरूपात तुम्ही सांगितलं तर बरं होईल. निश्चितच गडकरी साहेबांना ज्या काही आपण म्हणता तसं आम्ही तर विकास पुरुष हेच नावाने संबोधतो. किंवा आता त्या अंजली दमानिया सो कॉल्ड सामाजिक सेविका अंजली दमानिया ह्या ज्या काय म्हणतात एक्सप्रेसवे मॅन किंवा वेगवेगळ्या उपाध्या, खरोखरी त्या गोष्टी करता व्हिजनरी असलेला नेता आज आपल्या भारताला लाभलेला आहे. मोदी तर आहेतच, परंतु त्यांच्याकडे जी जी जबाबदारी देतील ती अतिशय उत्कृष्टपणे वेळेत कमी खर्चात पूर्ण करण्याचं त्यांचं विजन असतं. आणि मी एकमेव माझ्या राजकीय आयुष्यामध्ये असा नेता बघितला जवळून, म्हणजे अनेक बघितले पण अगदी जवळून ज्याची कार्यपद्धती बघितली किंवा त्यांची हे बघितले, माझे आयडॉल पण आहेत, आदर्श पण आहेत, की ते प्रश्न समजूनच घेत नाहीत, प्रश्नाच्या मुळाशी जातात आणि प्रश्न सोडवतात. टेम्पररी प्रश्नावर सोल्युशन त्यांच्याकडे ते करण्याचा कधीच प्रयत्न करत नाहीत. गडकरी साहेबांवरती दमानियाबाई हे गेले अनेक वर्ष आरोप प्रत्यारोप करत आहेत. आणि तुम्ही त्यांचा जो प्रवास बघितला, या सो कॉल्ड समाजसेविका या कुठल्याही समाजसेविका नाही. खर तर एका महिलेबद्दल अतिशय आदर राखून बोलणं माझ्या संस्कृतीत बसतं, म्हणून मी अगदी सौम्य शब्दात बोलतो. ह्या स्टंटबाज महिला आहेत. त्यांना तुमच्याकडे काही पुरावा आहे, काही कागदोपत्री पुरावा आहेत? मी कार्यपद्धतीत सांगतो. नाही, काही कागदोपत्री कागदोपत्री पुरावा आहे ना, त्या जरा हे कागदोपत्री पुरावा असा म्हणजे अंजली दमानिया यांची हिस्ट्री आपण जर बघितली, अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आज जगासमोर दिसत असल्या तरी त्या एक पॅथॉलॉजिस्ट आहेत. सांताक्रूजला ते कुठेतरी मुंबईत त्यांची एक पॅथॉलॉजी होती. इथे जमीन खरेदी करतात कर्जत तालुक्यात येऊन, आणि ती जमीन शेतकऱ्यांची जमीन विकत घ्यायची, त्याचे अकृषिक प्लॉट करायचे आणि ते विकायचे, हा त्यांचा मुख्य व्यवसाय त्यांनी त्याच्यानंतर केलेला आहे. आणि हा व्यवसाय करत असताना त्यांनी अनेक शेतकऱ्यांना गंडा घातला, महाराष्ट्र शासनालाही गंडा घातला, असे त्यांच्यावर आरोपही झालेले आहेत आणि ते चालूही आहे. आणि त्यातलं पहिली गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये मूळ कायदा असा आहे की जो शेतकरी असेल तोच शेतजमीन घेऊ शकतो. आणि यांनी जी कशळा किंवा कुठे काही आता महाडमध्ये काही जमिनी घेतल्या, त्यावेळेला जे शेतकऱ्याचे पुरावे दिले ते धादांत खोटे आहेत. हे मी बोलत नाहीये, हे पत्रक बोलतंय. माहितीच्या अधिकारात त्यांचाच कार्यकर्ता इंडिया अगेन्स्ट करप्शन ही जी पहिली मुवमेंट चालू झाली आप पक्ष बनण्यापूर्वी, त्या मुंबईमध्ये कार्यरत होत्या आणि त्याच्या माध्यमातून त्या ॲपमध्ये गेल्या ग्लॅमर मिळून. आणि त्यांचाच कार्यकर्ता नितीन चव्हाण म्हणून त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये काढलेले आहे. कारण अंजली दमानिया त्यांनी त्यांना जवळून बघितलेले. आज तेही रोज माध्यमांच्या माध्यमातून बाईट देत आहेत की ह्या कशा आहेत. यांनी हा स्वतःच्या फायद्याकरता या इंडिया अगेन्स्ट करप्शन या मुवमेंटचा फायदा घेतला. आणि हा जो त्यांचा प्रवास जो आहे त्याच्यामध्ये तोही आज बोंब मारतोय. त्याच्या दोन अपंग मुली आहेत, एक मुलगी गेली त्याच्यामध्ये, त्याच्यावरही अनेक खोटे नाटे आरोप केले, केसेस टाकल्या, कारण स्वतःच फेम त्याच्यामुळे. कर्जतमध्ये काही जमीन घेतली होती का? कर्जतमध्ये कशळ येथे पहिली जमीन घेतली, त्यानंतर कोंढाणे खरवंडी येथे जमीन घेतली. आणि कोंढाणे खरवंडी कोंढाणेमध्ये अगदी काही लपवून ठेवण्यासारखं नाही, अगदी आमच्याच परिवारातली गोगटे परिवारातली त्यांनी 30 एकर जमीन त्यावेळेला खरेदी केली. कधीची गोष्ट आहे ही? 2008ची गोष्ट आहे. 7-8च्या वेळेला 8-1च्या वेळेला त्यांनी खरेदी केली. बरं, खरेदी केल्यानंतर त्यांनी काही दाखले जोडलेत वगैरे. त्यानंतर काय झालं की कोंढाणे प्रकल्प, कोंढाणे डॅम हा आला आणि तो एक कॉन्ट्रोव्हर्सी मध्ये फसला.
कोंढाणी डॅम इरिगेशन स्कॅम जो आपण बोलतो महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेला तत्कालीन जलसंपदा मंत्री असतील ते सुनीलजी तटकरे होते आणि त्यांचं एक बाळगंगा प्रकल्प पेणच्या आसपास चालू आहे आणि त्यामध्ये काही इरेग्युलरिटीज झाल्या, त्यावरून ह्या ऍक्च्युली इरिगेशन स्कॅमची सुरुवात झाली. त्यावेळेला जयंत पाटील शेका पक्षाचे, त्यांच्यामध्ये वितुष्ट आल्याने तो बाळगंगा प्रकल्पांचं पुनर्वसन असेल, त्याचं काही खर्च वाढले, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि त्याच वेळेला इकडे कोंढाणा डॅम बाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यावेळेला या ज्या काही सोकॉल्ड समाजसेविका आहेत यांनी पहिल्यांदा आपली डॅम जमिनीमध्ये जाते कळल्यानंतर मला स्वतः फोन केलेला होता, तुम्ही आमची फसवणूक केली, सगळी डॅम जमिनीत जाते आणि तुम्ही मला. पण तुम्ही तर आता सांगितलं की दमनियाबाई ह्या स्वतः शेतकरी नाहीच ना, शेतकरी नसताना तुमच्याकडनं 30 एकर जमीन कशी काय घेतली त्यांनी? तोच तर मोठा आहे, त्या तो पुढची सिक्वेन्स मध्ये सांगतो. त्यांनी आमच्याकडनं जमीन घेतली, त्यानंतर असा मी म्हटलं तुम्हाला जर डॅम मध्ये जमीन जाते, 1978 साली सर्व्हे झालेला आहे, अंतोले साहेब मुख्यमंत्री असल्यापासून हा डॅम डिक्लेअर आहे, तो आज होतोय 2007-8 ला. तो आम्ही काय सांगणार होणार की नाही होणार, तर तुम्हाला जर नसेल पटत तर मला जागा मी परत खरेदी मारली त्यांनी त्या डॅमला. खरेदी शेतकरी नसताना खरेदी हो, कशेळ्याला केली, खरवंडीला गेली आणि नंतर ती फेर तपासणी एक शासनाची पद्धत आहे. मग त्यांचा फेरफार पडला. फेर तपासणीमध्ये फेरफार पण पडला. फेर तपासणीमध्ये त्यावेळचे तत्कालीन तहसीलदार जगतसिंग गिरासे साहेब यांनी एन्क्वायरी लावून हे या बोगस शेतकरी आहेत आणि ही सगळी जमीन सरकार जमा केली. त्यानंतर ह्या ताई पुढच्या कोर्टात गेल्या, अलिबागला प्रांतांकडे गेल्या, तिथे त्यांचं अपील फेटाळलं. तोच तहसीलदारांचा हे कायम ठेवण्यात आला. खरेदी खत रद्द झालं का? म्हणजे शेवटी खरेदी करणे फेरफार पडून सरकार जमीन जमा झाली. सरकार जमा झाली 30 एकर. हा, 30 एकर. परंतु त्या पुढचा प्रवास असा, ताईंचा प्रवास असा आहे की ज्याला आपण सुपारीबाज म्हणतो, अशा पद्धतीत त्या पद्धतीचा प्रवास दिसतो. कोणाच्या नाही हे तुम्ही बोलू शकता, आम्ही नाही बोलू शकत. लक्षात घ्या, दमाने ताईंचं तुम्ही जे चित्र तयार करताय, तुमच्या मते तुमच्याकडे काही पुरावे आहेत म्हणून तुम्ही ते चित्र तयार करताय, बरोबर. परंतु आज सोशल मीडियावर आम्ही जे पाहतोय ते कुठल्याही पक्षाचा नेता असो, बरोबर, प्रत्येकांचे घोटाळे ते बाहेर काढतात कायदेशीर पुराव्यांसकट. बरोबर. ही पण नाण्याची दुसरी बाजू आहे. तेच सांगतोय, पुरावे म्हणजे तुम्हाला आता जे बोलायला लागेल साहेब, लक्षात घ्या, पुराव्यानिशीच बोलतोय. त्या मागचं मी हे काय सांगतोय, मी त्या आहेत असं म्हटलं नाही, सुपारीबाद असा त्यांचा जो एकंदर पद्धत आहे ती तशीच आहे. का सांगतो, हा डॅमचा पहिला कोंढाणा डॅमचा विषय, कोंढाणा डॅम मध्ये त्यांची जागा जाते समजली आणि यांना इने करून ती डॅम व्ह्यूला जागा आल्यानंतर करोडोचा प्रॉफिट दिसत होता, म्हणून ह्या गडकरी साहेबांकडे गेल्या या ताई आणि गडकरी साहेबांना विनंती केली की हा डॅम माझी जागा आहे, त्याच्या थोडीशी मागे घ्यावी अलाइनमेंट, जेणेकरून आम्ही जी आमची काही कमाई लावली त्यातून आम्हाला 2 पैसे अर्थार्जन होणार आहे ते वाचेल, असं त्यांनी पत्र दिलं. आणि गडकरी साहेब आहे, गडकरी साहेबांनी त्या पत्राला त्यांना त्यांच्यासाठी एक पत्र सुद्धा दिलं. हे बघा, हे पत्र सुद्धा गडकरी साहेबांनी दिलेलं आहे. 2000 माझ्या अंदाजाने 11चं पत्र आहे. मुख्य अभियंता इरिगेशनचे पाटील साहेब कोणतरी होते, त्यांना हे गडकरी साहेबांनी पत्र दिलं, जर शक्य असल्यास आपण अलाइनमेंट शिफ्ट करावी, आणि असं त्यांनी पत्र दिलं. आणि या काही पत्रामध्ये काय लिहितायत, ह्या ज्यांना स्वतःला कशा समाजसेविका म्हणू शकतात, त्यांना हे मीडियाच्या माध्यमातून ज्यांना प्रोजेक्ट करतात त्यांनी विचारलं पाहिजे की अहो तुम्ही शेवटचं वर्डिंग, त्यांनी जे शासनाला एक पत्र दिले, ही जागा मी घेतलेली आहे, त्याची समरी आहे, आणि ते 3-4 जणांनी 3-4 पार्टनर मिळून घेतले, ते सुद्धा शेतकरी नाही किंवा असे राजस्थानमधनं दाखले बिकले आणून केलेलं आहे. त्यांनी एक अर्ज दिलेला आहे महाराष्ट्र शासनाकडे की बघा, इंग्लिशमध्ये आहे, ही जागेची अलाइनमेंट हलवल्यानंतर, तुम्ही ही अलाइनमेंट शिफ्ट केल्यानंतर पुढे फॉरेस्ट आणि आदिवासींची जागा आहे, आदिवासींची जागा घ्यायला तुम्हाला काही अडचण नाही. मग हा मानवतावाद झाला, तुमची जागा वाचवा, आदिवासी काही माणूस नाही. आता त्यांचा आक्षेप नक्की कशावर आहे गडकरी साहेबांच्या बाबतीमध्ये?
त्या जागेच्या बाबतीत काय त्यावेळेला त्यांनी गडकरी साहेबांनी मग त्या पुन्हा गडकरी साहेबांकडे गेल्या, तुम्ही गेले कारण पाटील यांनी अभिप्राय दिला की ही अलाइनमेंट हलवता येणार नाही, म्हणून त्या म्हणाल्या की तुमच्या फोननी किंवा कशाने काहीच पत्रानं होत नाही, ते काही करून करा. त्यावेळेला गडकरी साहेब म्हणाले की असं होणार नाही, त्यांचा जो सर्व्हे झालेला त्या होणार नाही. त्यांनी असमर्थता दर्शवली. त्यात त्यांनी सुद्धा कोट केलं नंतर पुढे जाऊन खोटं नाटक की गडकरी साहेबांना मी म्हणाले, मग पवार साहेब त्या आपल्या आमदार स्थानिक आमदार. तुमचं असं म्हणणं आहे की हे सगळं प्रकरण गडकरी साहेबांनी नाकारलं किंवा ते बसत नव्हतं असंच म्हणायचं आहे. हो म्हणून त्यावेळेलाही त्यांनी पूर्तीची समूहाचा घोटाळा. अच्छा हे मान्य केलं तुमचं. बरोबर, पूर्ती समूह ऐका ना, पूर्ती समूहाचा घोटाळा वगैरे काढला. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या घटनेमध्ये बदल करून दुसऱ्यांदा सलग टर्म द्यावी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून गडकरी साहेबांकरता घटनेमध्ये बदल करून केला होता. गडकरी साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष दुसऱ्यांदा होणार होते आणि कदाचित पंतप्रधान पदाचे पुढचे राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या माध्यमातून दावेदार होते. त्याच वेळेला पक्षांतर किंवा काही असेल, कोणी त्यांना काय किंवा राजकारणामध्ये त्यांना पपेट सारखं वापरून सारखंच झालं म्हणजे पूर्ती समूहासारखं घोटाळा आहे. आज त्या घोटाळ्याचं काय झालं मला दाखवा. त्यांनी जे आरोप केले होते 2011 वाजता आणि इकडे गोपटे दोघांकडे जी लागलेले म्हणजे त्यांची जी अवस्था पूर्ती समूहावरती खोटे नाटे आरोप केले आजपर्यंत सिद्ध झालेत का? नाही. आणि त्या स्वतः तिथे नागपूरमध्ये जाऊन लढायला गेल्या, त्यांच्या विरुद्ध आप त्या जॉईन केली. साहेब आता आपण काय आलं, आपल्याकडे फार वेळ कमी आता, आपण मूळ मुद्द्यावर येऊ का. जो दमानिया ताईंचा जो विषय आहे तो कुठल्या विषयावर त्यांनी गडकरी साहेबांबद्दल बोलला, ही त्यावेळेला टीका केली, त्यावेळेचा विषय. आजचा विषय काय? आणि आजच्या याच्यावरती त्यांनी त्यांच्या मुलावरती आरोप केलेले. नितीन गडकरी हे वेगवेगळ्या रोडच्या कंपन्यांना पैसे वगैरे कमवतात, बातम्यांमध्ये आलेले. तर माझा अगदी प्रामाणिक सवाल आहे की निखिल गडकरी हे कुठेही राजकारणात नाहीत, ते व्यावसायिकच आहेत. आणि एखादा व्यावसायिक त्याचा व्यवसाय चांगल्या पद्धतीत नियम अटी शर्तींचे पालन करतो, मग तो किती व्यवसाय वाढला. आता आपण त्यांचे मिस्टर स्वतः शेअर होल्ड ब्रोकर आहेत, यांच्याकडे असलेला 2 रुपयाचा शेअर 2 लाखालाही झालेला आहे ना. आपण IT सेक्टर जेव्हा जोरात आलं. सुनील गोपटेजी आता जो मुद्दा मांडतायत ना, नितीन गडकरींचे फारच नाही काय म्हणतात, त्यांच्यावरती ठाम विश्वास आणि उत्तम सत्य मी सांगतो, त्यांच्यावर झालेले आरोप त्यांना अजिबात म्हणजे त्यांना आवडलेले नाही. तुम्ही ते आरोप फेटाळण्यासाठी चांगली गोष्ट आहे, फार छान आहे, वाईट काय करत नाही, भूमिकाही मांडलेली आहे. नाही, मला त्याही पुढे जाऊन म्हणायचंय, एक अर्बन नक्षलवाद किंवा ही इंडिया आघाडी जी आहे ही वेगळ्या पद्धतीने अशी माणसं तयार करतात की ह्या देशाच्या विकासामध्ये खीळ आली पाहिजे. गडकरी साहेबांनी इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं एवढं मोठं तयार केलं आणि त्यामुळे देशाची प्रगती फार मोठ्या प्रमाणावर होते. एक मिनिट पुरं बघतोय साहेब, आणि ही पुरं करतोय. तर हा विकासाला कुठेतरी आळा घेतला पाहिजे, मोदींना क्रेडिट मिळालं ना पाहिजे, या गव्हर्नमेंटनी विकासाला आळा घेतला पाहिजे. म्हणून असे काहीतरी आरोप होते. त्या पदावर आलं तर डेव्हलपमेंटला थोडा स्टॉप लागेल. हे मोठं षडयंत्र आहे असा माझा आरोप आहे. आणि ह्या करताच ही मोहीम राबवली जाते की त्या पदावरून गडकरी साहेबांना काहीतरी करून, हे अर्बन नक्षलवाद्यांची ही बुद्धी आहे. आणि गडकरी साहेबांना यापासून वंचित करणं आणि गडकरी साहेबांना त्या पदापासून वंचित करणं म्हणजे देशाला सुद्धा विकासापासून वंचित करणं, हाच एक प्रकार, हे मोठं षडयंत्र.